Now, the topic is statistical method in life science. So, one of the part in this lecture is testing of hypothesis. Now, so this picture is taken from WhatsApp group recently. So, what is hypothesis? आपण काही मराठीतनं डिस्कस करू. हे फक्त डिस्कशन लेक्चर असेल कारण पार्टिसिपंट्स बऱ्याचदा पार्ट घेत नाही, त्यामुळे आपण डिस्कस टाइप लेक्चर घेणार आहोत त्याच्यात. सो हायपोथिसिस, ओके, आपण म्हणतो की एखाद्याबद्दल काहीतरी आपलं मत मांडणं. ओके, हायपोथिसिस इज एन आयडिया or explanation for something that is based on known facts but has not yet been proven. Just hypothesis काय आहे? एखादी आयडिया किंवा एक्सप्लेनेशन. ओके, समथिंग दॅट इज बेस्ड ऑन नोन फॅक्ट्स बट हॅज नॉट येट बीन प्रूव्ड. म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो की एखादा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी स्पेसिफिक रोडवरती स्पेसिफिक वळणावरती ऍक्सिडेंट होतात. ओके, आपण हायपोथेटिकली हे केलेलं असतं की या ठिकाणी ऍक्सिडेंटचा हा रस्ता आहे आणि इथं ऍक्सिडेंट होतात. हे पण आपण त्याला प्रूव्ह किंवा दुसरी एखादी गोष्ट असेल की त्याला प्रूव्ह केलं नसेल पण आपण मत मांडतो, त्याला आपण हायपोथिसिस म्हणतो. तर आपल्या सायन्समध्ये हायपोथिसिस वगैरे आपण यूज करू शकतो. सपोज दोन मित्र असतील आणि एक मित्र म्हणेल की याचा स्वभाव असा आहे, बरोबर, हा चांगला स्वभावाचा नाही वगैरे, हा एक हायपोथिसिस झाला त्या दृष्टिकोनातनं. पण आपण दुसरा मित्र जेव्हा त्याचा खरोखर स्वभाव तसा आहे का हे जेव्हा तो जाणून घेईल तेव्हा त्याला आपण टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस म्हणू. त्याने टेस्ट केलेलं नाही अजून. ओके, फक्त त्याने सांगितलं की त्याला जे अनुभव आले त्याच्यावरनं सांगेल की तो हा मित्र असा आहे, याचा स्वभाव असा आहे. ओके, त्याला आपण म्हणू हायपोथिसिस. सो हायपोथिसिस इज एन आयडिया ऑर एक्सप्लेनेशन फॉर समथिंग that is based on known facts but has not been proved. Okay, now what is research hypothesis? Research hypothesis is statement that predicts the outcome of study and tested through the research. Okay, तर याच्यामध्ये हायपोथिसिस मध्ये प्रूव्ह केलेलं नसेल पण रिसर्च हायपोथिसिस मध्ये काही रिसर्च करून ते प्रूव्ह केलेलं असतं. टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस. नाउ दिस पिक्चर शोज, आता जर ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल त्यांना व्यवस्थित दिसेल. पहिलं पिक्चर दिसतंय वाघाचं, त्याचं वाघाच्या पाऊलखुणा, नर आणि मादी यांच्या पाऊलखुणा दिलेल्या आहेत. हे रिसेंटली व्हॉट्सअप वरती आलेलं पिक्चर होतं. सो वी कॅन आयडेंटिफाय वेदर दिस फुटप्रिंट इज ऑफ मेल और फिमेल. ओके, टायगर, मेल फिमेल, मेल टायगर और फिमेल टायगर. सो वी कॅन आयडेंटिफाय either it was male or female on the basis of footprint. ओके, म्हणजे हा एक ऑलरेडी ही हायपोथिसिस कोणतरी हे करून ठेवलंय की नरचा पाय जो असेल, फुटप्रिंट असेल, तो असा दिसतो आणि मादीचा असेल त्याच्यामध्ये हे जे पंजे वगैरे दिसतात तुम्हाला थोडासा शेप वेगळा असेल, त्याची लेंथ, विड्थ वगैरे हे ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या काउंट केल्या जातात आणि त्याच्यावरनं मॉडेल बनवलं जातं. ओके, सो दिस मॉडेल वी कॅन यूज फॉर टेस्टिंग फर्दर. ओके, म्हणजे हे मॉडेल जर तुम्ही वापरलं, हे याला रिसर्च केलाय, तर हा वाघाच्या पाऊलखुणा आहेत का दुसऱ्या कशाचे आहेत, त्याच्यात नरचे आहेत किंवा मादीचे आहेत, तर हे आपण हायपोथेसिस टेस्ट करू शकतो. त्याला आपण म्हणतो रिसर्च हायपोथेसिस. ओके, किंवा बऱ्याचदा आपण सीआयडी मध्ये वगैरे बघतो की एखादा सांगाडा सापडतो. ओके, स्केलेटन. ऑन द बेसिस ऑफ दिस स्केलेटन द इन्स्पेक्टर किंवा जो सीआयडी ऑफिसर असेल तो आयडेंटिफाय करतो वेदर इट वॉज मेल और फिमेल. ऑन व्हॉट बेसिस ही आयडेंटिफाय, कशावर ओळखतो मेल असेल का फिमेल? कोण सांगतं? स्केलेटन जो असतो त्या स्केलेटन वरनं आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा, त्या स्केलेटन मध्ये जे पेल्विक गर्डल आहे, पेल्विक गर्डल, पेल्विक गर्डल, हा, पेल्विक गर्डल फिमेलची जी पेल्विक गर्डल असेल ती लार्जर असेल, मेलची स्मॉल असेल. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ पेल्विक गर्डल मीन्स आपण त्या सांगाड्याच्या पेल्विक गर्डल वरनं आयडेंटिफाय करू शकतो की हा मेल आहे का फिमेल आहे. मीन्स हा आधी रिसर्च केलाय आणि त्याच्यावरनं हायपोथिसिस मांडली. जर पेल्विक गर्डलची साईज जितकी असेल तर हा फिमेल आहे किंवा मेल आहे. ओके, सो रिसर्च हायपोथिसिस. तसंच इथं आपण बघू शकतो तरस आहे, तरसच्या फुटप्रिंट वेगळे आहेत. ओके, बिबट्याचे फुटप्रिंट वेगळे आहेत, कोल्ह्याचे फुटप्रिंट वेगळे आहेत, लांडग्याचे फुटप्रिंट वेगळे आहेत. ओके, तर कोल्हा आणि लांडगा मोस्टली सिमिलर फुटप्रिंट आहेत.
पण याच्यामध्ये पण मॉडेल तयार केलं असेल, यांच्या ज्या बोटांचं डिस्टन्स वगैरे किती आहे त्याच्यावरनं पुन्हा त्याच्यामध्ये उजवा पाय हे का मागचा डावा पाय किंवा मागचा पाय, पुढचा पाय किंवा मागचा पाय, तर ह्या बेसिसवरती हायपोथेसिस मांडलं जातं आणि त्याला स्टॅटिस्टिकली प्रूव्ह केलं जातं. त्याला आपण म्हणतो रिसर्च हायपोथेसिस. ओके, तर हायपोथेसिस आणि रिसर्च हायपोथेसिस याच्यातला आपल्याला फरक कळला. हायपोथेसिस ओनली इज ऑन द बेस ऑफ फॅक्ट्स बट हॅज नॉट बीन प्रूव्ह. तो प्रूव्ह केलेला नाही, त्याला आपण फक्त म्हणणार की हायपोथेसिस. आणि त्याला जेव्हा प्रूव्ह करू आपण एखाद्या मॉडेल थ्रू किंवा फॅक्ट्स जाणून घेऊन रिसर्च करून, त्याला आपण म्हणणार रिसर्च हायपोथेसिस. ओके, and next statistical hypothesis. Statistical hypothesis is a mathematical statement about a population parameter that can be tested to determine if it is true. Statistically true करणे त्याला आपण म्हणणार statistical hypothesis. So statistical hypothesis is formal statement that explain the relationship between two or more variables in population. Now here is population parameter. आपण बऱ्याचदा पॉप्युलेशन, पी फॉर पॉप्युलेशन, पी फॉर पॅरामीटर, एस फॉर स्टॅटिस्टिक, एस फॉर सॅम्पल. जेव्हा पॉप्युलेशन वापरतो, पॉप्युलेशन शब्द वापरतो तेव्हा त्याला आपण पॅरामीटर घेतो. जेव्हा स्टॅटिस्टिक शब्द वापरतो तेव्हा त्याला आपण पॉप्युलेशन साठी पॅरामीटर आणि सॅम्पल साठी स्टॅटिस्टिक, हे दोन वापरले जातात नेहमी. सॅम्पल असेल, मग सपोज पॉप्युलेशन मधून आपण काही सॅम्पल घेतले आणि त्याचं स्टॅटिस्टिक केलं, त्याला आपण म्हणणार स्टॅटिस्टिक. ओके, सॅम्पल स्टॅटिस्टिक, पॉप्युलेशन पॅरामीटर, पॉप्युलेशन मधून पॅरामीटर केले जातात. सो स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस is a mathematical statement about a population parameter that can be tested to determine if it is true. Okay, now what is hypothesis testing? Hypothesis test करणे म्हणजे काय? Hypothesis testing is data analysis enables inference. Inferences means conclusion, काहीतरी डेटा मधनं conclusion काढू आपण about population from sample data. Suppose here is the population, okay, thousands of plants or thousands of animals. So it is very difficult to count each organism or किंवा एखाद्या आपल्याला स्टॅटिस्टिक करायचं असेल या पूर्ण पॉप्युलेशनचं, तर याच्यातनं आपण फक्त काय करणार, काही सॅम्पल घेणार आणि सॅम्पल मधून इन्फेरन्स ऑफ पॉप्युलेशन, या पॉप्युलेशनचं पूर्ण कन्क्लुजन करणार. जसं तुम्हाला सॅम्पलिंग साईज माहिती आहे, जसं आपण पहिल्या सुरुवातीला कुकरमध्ये भात शिजवायचो, तर एक दोन आपण सीड्स, एक दोन जे राईसचे ग्रेन्स असतील त्याला प्रेस केल्यानंतर पूर्ण पॉप्युलेशन त्याचा आपण इन्फेरन्स किंवा कन्क्लुजन काढू शकतो. तर हे दोन ग्रेन्स शिजलेले असतील तर पूर्ण पॉप्युलेशन मीन्स पूर्ण कुकर जो असेल त्याच्यामधला पूर्ण राईस हा शिजलेला आहे. ओके, सो ज्या वेळेस इन्फिनिट पॉप्युलेशनची साईज जास्त असेल, ओके, त्यावेळेस आपण सॅम्पल घेतो आणि सॅम्पल वरनं पूर्ण पॉप्युलेशन डिटरमाइन करतो. त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस टेस्टिंग इज द डेटा अनालिसिस enables inference about population from sample data, guiding decision on whether to accept or reject assumptions about that population. आणि ह्या पॉप्युलेशन बरोबर मीन्स फ्रॉम सॅम्पल, या सॅम्पल वरनं तुम्ही पूर्ण पॉप्युलेशनचा डेटा जो असेल किंवा पूर्ण पॉप्युलेशन बद्दल जे कन्क्लुजन असेल ते ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं ऑन द बेसिस ऑफ दिस टू सॅम्पल्स. So it is called as hypothesis testing. Now these are the steps of hypothesis testing. Steps to perform hypothesis testing. First, set the null hypothesis and alternate hypothesis. Okay, null hypothesis, alternate hypothesis हे सगळ्यांना माहित असेल. What is null hypothesis? कोणी सांगते? Null means, what is null? Null means nothing, no difference. Okay, no difference. हे दोन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय आहेत, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, हे केव्हा वापरायची? ओके, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मीन्स null statement is wrong. Okay, we have to, yes, null hypothesis means it is showing no effect. Like an alternated hypothesis that. Okay.
So in some example, we cannot use alternative hypothesis. Suppose like it is based on probability. म्हणजे काही ज्या गोष्टीत आता सूर्य उद्या उगवणारच नाही अशी प्रोबॅबिलिटी नाहीच आहे, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे ज्या वेळेस एका गोष्टीला दोन साइड असतील, सपोज आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी उडवला हेड पडेल की टेल पडेल. आपण जर म्हटलं की नल हायपोथेसिस मध्ये याचं उडवल्यानंतर हेडच असेल, पण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय सांगेल, नाही टेल पण पडू शकतो किंवा हेड पण पडू शकतो. ओके, पण सपोज नल हायपोथेसिस फॉर सनराईज आपण म्हणणार की उद्या सूर्य उगवणारच नाही, त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणणार की उद्या उगवणारच, किंवा एक्झाम्पल असेल उद्या सूर्य उगवणारच, बरोबर आहे, तो उगवणारच, कारण तो उगवणार नाही असं कधीही होणार नाही. ओके, मग काही ठिकाणी प्रोबॅबिलिटी बेसिस वरती जे असते, पण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी 0 असेल, ओके, किंवा त्याची त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला घेता येत नाही. नल हायपोथेसिस, व्हाय इट इज इम्पॉर्टंट नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, सपोज इफ M1 इज इक्वल टू M2 मीन्स मीन वन, दोन पॉप्युलेशन घेतले आपण, त्यांचं जर मीन सेम असेल, ओके, तर नल हायपोथेसिस आपण म्हणतो ऍक्सेप्टेड. नल हायपोथेसिस ऍक्सेप्टेड मीन्स देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स, नो सिग्निफिकंट डिफरन्स, म्हणजे ह्या मीन मध्ये कुठलाही डिफरन्स नाही. आपण एक असं पण सेंटेन्स घेतो, सिग्निफिकंटचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत, आपण ते बघणार आहोत. सपोज आता आपण एखाद्या ठिकाणी पेट्रोल टाकायला गेलो गाडीमध्ये, आपल्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे, त्याने 100 रुपये सेट केले, पण त्याच्यात त्याने देताना 100 रुपयाचं पेट्रोल आकडा पण आपल्याला 100 रुपये आला याच्यावरती, त्या मीटरवरती. सो वी ऍक्सेप्ट मीन्स देर इज नो डिफरन्स. ओके, वी ऍक्सेप्ट नल हायपोथेसिस मीन्स देर इज नो डिफरन्स. आपल्याला 100चं पाहिजे होतं, त्यांनी 100चं पेट्रोल दिलं. बट सपोज आपल्याला 100चं पेट्रोल टाकायचंय आणि त्याने आपल्याला 99.99 त्याचं जे मीटर आहे त्याच्यावरती 99.99 आला. ओके, सो देर इज समथिंग, देर इज डिफरंट, सम डिफरन्स इज देअर. ओके, थोडासा डिफरन्स आहे. तर अशा वेळेस आपण काय करणार, नल हायपोथेसिस रिजेक्ट करणार आणि टेस्टिंग करून नंतर ही जी व्हॅल्यू आहे ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट हे करणार आपण. ओके, सपोज 100चं पेट्रोल टाकायचं असेल, त्याने 50च दिलं. ओके, सो हिअर इज बिग डिफरन्स, नल हायपोथेसिस रिजेक्ट. हा जो डिफरन्स आहे हा मोठा डिफरन्स आहे, मीन्स त्याला आपण म्हणतो सिग्निफिकंट डिफरन्स. डिफरन्स इज सिग्निफिकंट. मग यावेळेस आपल्याला कळत नाही कुठला डिफरन्स, सपोज 100 99 हा सपोज आपण एखाद्या वेळेस म्हणू शकतो की 99.99 काही पॉईंटचा फरक आहे, त्यामुळे आपण ऍक्सेप्ट करू. पण या ज्या ठिकाणी आपल्याला बाउंड्री कळत नाही, विच डिफरन्स इज ऍक्सेप्टेबल और विच डिफरन्स इज रिजेक्टेबल, बरोबर आहे. पुन्हा 98चं जर त्याने पेट्रोल दिलं, 2 रुपयाचा फरक पडला, एखाद्या मोठ्या मनाचा असेल तर 2 रुपये पण सोडून देतो, ऍक्सेप्ट करतो. पण ज्यावेळेस डिफरन्स वाढत वाढत जाईल, तर आपल्याला कोणती बाउंड्री मिळेल की आपल्याला हा ऍक्सेप्ट करायचा डिफरन्स का रिजेक्ट करायचा. ओके, त्यासाठी आपण लेवल ऑफ सिग्निफिकन्स घेतो पुढे, सेट द सिग्निफिकन्स लेवल अँड क्रायटेरिया फॉर डिसिजन. ओके, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज लाईक, जसं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मीन्स नल मीन्स एकाने एक वाक्य मांडलं तर त्याला अपोज करणार असेल तर दुसरं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, समजा याच्यात ओके, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H, null hypothesis is written by H0 and alternative H1 or HA. Okay, null hypothesis and alternative hypothesis. Then set the level of significance. Level of significance, there is alpha level. It is mostly 5% or 1%. Okay, 5% means जर तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट केला, 100 वेळा जर एक्सपेरिमेंट केला, सेम सीड सॅम्पल असतील, सेम बफर असेल, सेम एक्सट्रॅक्शन मेथड, ओके, सेम स्पेक्ट्रोफोटोमीटर, आणि तुम्ही प्रोटीन जर त्याला ऍब्झॉर्बन्स घेतला तर सगळ्या 100च्या 100 ऍब्झॉर्बन्स तुम्हाला सेम यायला पाहिजे, बिकॉज वी आर युजिंग सेम सॅम्पल, सेम केमिकल्स, सेम स्पेक्ट्रोफोटोमीटर, सेम टाइम, बट देर इज व्हेरिएशन, लिटल बिट व्हेरिएशन. ओके, तर त्याच्यामध्ये थोडंफार तरी व्हेरिएशन असतं. तेव्हा आपण ही जे व्हेरिएशन ऍक्सेप्ट करायचंय, तर किती लेवलला आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय, त्याला आपण म्हणतो लेवल ऑफ सिग्निफिकन्स. मीन्स आउट ऑफ 100 सपोज 95%
रिझल्ट आर ऍक्सेप्टेबल अँड 5% जे असतील ते तुमची ड्यू टू दी एरर ड्यू टू दी चान्स. हे चान्स मुळे ते एरर असेल एखाद वेळेस थोडंफार पॉइंट मध्ये फरक पडतो. ओके, सो लेवल ऑफ सिग्निफिकन्स वी कॅन सिलेक्ट डिफरंट लेवल्स लाईक एज सपोज 95% अँड 5% मीन्स 95% कॉन्फिडन्स लेवल. आपले जे रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला 95% कॉन्फिडन्स असतात की हे 95% कॉन्फिडन्सली करेक्ट आहेत आणि 5% जे आहेत त्याच्यामध्ये काही जे व्हेरिएशन आले ते 5% रिजेक्टेबल. ओके, 95 or 5. It is also called as 0.05 on the scale of 1. Okay, 95 or sometimes 90% confidence interval and 10% alpha level. त्याला आपण म्हणतो 0.10 or 99% confidence interval and 1% alpha level, or it is also called as 0.01. मीन्स 90% आपले जे रिझल्ट आहेत एकदम करेक्ट आहेत, 1% मात्र ते रिजेक्शन एरियामध्ये जातात. 1% मीन्स 90% रिझल्ट हे करेक्ट आहे. तर आपण अल्फा लेवल सिलेक्ट करताना मोस्टली 5% बऱ्याचदा घेतो. सो क्रायटेरिया फॉर डिसिजन, so on the basis of we can decide whether the results are acceptable or rejected. For this, compute the test of statistic. So you can calculate by Z test or T test. आपण ते पुढे घेऊ. Z test if sample size more than 30 samples, so we can use Z test. If sample size is less than 30, we can use T test. Then chi-square test, ANOVA, critical difference, least significant difference, DMRT, Duncan test, Turkish test. Okay, all these are the test of statistics, and from this we can conclude whether our results are acceptable or rejected. Then make a decision. Okay, याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ओके, सेम आपण एक्झाम्पल जसं घेतलं, आपल्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे होतं आणि 100च मिळालं. त्यामुळे इथं आपल्याला स्टॅटिस्टिक करण्याची गरज नाही, बिकॉज दिस रिझल्ट्स आर ऍक्सेप्टेबल. आपल्याला जेवढे पाहिजे, तर याच्यात आपण काय स्क्वेअर पण घेऊ शकतो, ऑब्झर्व डेटा ऑब्झर्व अँड एक्सपेक्टेड. ओके, जसं आपल्याला एखाद्या एक्झाम मध्ये 70% अपेक्षित आहेत, एक्सपेक्टेड व्हॅल्यू 70%. ओके, आफ्टर रिझल्ट्स गेट 70%. सो देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स. जेवढे आपण एक्सपेक्ट केलं होतं तेवढं 70 मिळाले. 70% एक्सपेक्टेड होते, 70% मिळाले. मीन्स मीन 1 इज इक्वल टू मीन 2. ओके, मीन्स नल हायपोथेसिस H0 ऍक्सेप्टेबल. ओके, ऍक्सेप्टेबल मीन्स देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स. म्हणजे यांच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नाही. जेवढे आपण ऑब्झर्व केले होते, सॉरी, जेवढे पर्सेंटेज आपल्याला एक्सपेक्टेड होते तेवढे आपल्याला मिळाले. Means there is no significant difference. But if we expect 70% and we got 68 point something, okay, 68.2%. Okay, so mean 1 is not equal to mean 2. किंवा ऑब्झर्व व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्या सारख्याच नाहीत, तेव्हा आपण नल हायपोथेसिस काय करणार, सुरुवातीला रिजेक्ट करणार. म्हणजे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, वी हियर null hypothesis H0 reject because there is different mean 1 and mean 2, there is different, but we don't know whether it is significant difference or not. हा डिफरन्स आहे, पण तो खरोखरचा डिफरन्स आहे का ड्यू टू डिफरन्स दोन टाइपचा येतो. एक आयदर ड्यू टू चान्स और डिफरन्स ड्यू टू रियल डिफरन्स और चान्स. ओके, हा जर डिफरन्स आहे, हा रियल आहे का चान्स, म्हणजे काहीतरी एरर मुळे आलेला आहे. ओके, सो वी कॅन यूज सम स्टॅटिस्टिकल टेस्ट. मग या टेस्ट आपण तुम्ही यूज करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल की 68.2% हा तुमचा ऍक्सेप्टेबल आहे म्हणजे किंवा रिजेक्टेबल आहे. ओके, म्हणजे 68.2% जे आहेत ते जास्त काही डिफरन्स नाही 70% आणि 68 मध्ये. तुम्हाला नंतर स्टॅटिस्टिक्स सांगेल की हा जो डिफरन्स आहे हा मोठा नाहीये, नॉट सिग्निफिकंट डिफरन्स. डिफरन्स आहे पण जास्त मोठा नाही. ओके, तेव्हा तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगेल की तुम्ही ते ऍक्सेप्ट करा, म्हणजे तुमच्या ऑब्झर्व व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू जवळजवळ सेम आहे. ओके, सो वी कॅन यूज दिस कम्प्यूट टेस्ट ऑफ स्टॅटिस्टिक.
मग आपल्याला ही जेव्हा डिफरन्स काढायचे असेल तेव्हा झेड टेस्ट वापरतो, टी टेस्ट वापरतो, किंवा काय स्क्वेअर ऑब्झर्व व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू असेल तर काय स्क्वेअर, किंवा एनोवा असेल नंबर ऑफ मल्टिपल फॅक्टर्स, किंवा क्रिटिकल डिफरन्स असेल, किंवा लिस्ट सिग्निफिकंट डिफरन्स असेल, किंवा डीएमआरटी. दीज आर द डिफरंट मेथड्स used to test of statistic and to decide whether the difference are significant or not, and then make a decision. नंतर तुम्ही डिसिजन घ्या शेवटचा की तुमचे रिझल्ट हे ऍक्सेप्टेबल आहेत किंवा रिजेक्टेबल आहेत. ओके, नाव यू कॅन सी दिस टेबल. दिस इज फ्रॉम इलेक्ट्रॉनिक जर्नल ऑफ प्लांट ब्रीडिंग. ओके, हा पेपर दुसऱ्याचा आहे. इथं सीडी दिली. व्हॉट इट इंडिकेट्स सीडी? कोण सांगेल? कोणाला माहित असेल तर सीडी काय इंडिकेट करतो? बऱ्याचदा आपल्याला आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करतो बरोबर आहे, आपले गाईड सांगतात की तुम्ही 3 रीडिंग घ्यायला पाहिजे, ते 1 2 3, आणि मग त्याचा मीन घ्यायला पाहिजे. पण आपण काय करतो, 3 रीडिंग न घेता एकाचाच मीन लिहितो. पुन्हा दुसरे ऑब्झर्वेशन असेल त्याची 3 रीडिंग घेणं अपेक्षित असतं, त्याचा मीन लिहिणं अपेक्षित असतं. ओके, पण ज्यावेळेस आपल्याकडे 3 रीडिंग नसेल तेव्हा आपल्याकडे जर ऍव्हरेज असेल त्यावेळेस आपण सीडीचा व्हॅल्यूचा यूज करू शकतो, क्रिटिकल डिफरन्स. सो दिस क्रिटिकल डिफरन्स इज 2.20. हा काय सांगतो क्रिटिकल डिफरन्स? ओके, ऍट 0.05 लेवल, अल्फा लेवल. ओके, लेवल ऑफ प्रोबॅबिलिटी आपण जे म्हणतो अल्फा लेवल, ते पुढे घेणार होतो आपण, आणि क्रिटिकल डिफरन्स सीडी कसा काढायचा ते पण पुढे घेणार. बट 2.20 बरेचदा आपण असे टेबल बघतो पण आपल्याला याच्यातनं कळत नाही नेमकं काय या टेबल मधून काय म्हणायचंय. सो दिस 2.20, इफ द डिफरन्स बिटवीन टू व्हॅल्यूज is more than equal or more than 2.20, the difference is significant. ओके, म्हणजे आता हा इथं किती 86.56 and 70.72, 70 मीन्स नियर अबाउट मोर दॅन 10 किंवा 9 पॉईंट समथिंग चा डिफरन्स असेल बरोबर आहे. 86.56 आणि 76.32 जर तुम्ही कंट्रोल आणि 40 KR याच्यामध्ये कम्पेअर केलं तर जवळजवळ 9 चा डिफरन्स आहे. सो इट इज मोर दॅन 2.20 मीन्स आपण काय म्हणू शकतो की देर इज सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन कंट्रोल अँड 40 KR ट्रीटमेंट. ओके, तर बरेच वेळेस असे टेबल जे असतील तर त्याच्यात आपल्याला एकच व्हॅल्यू दिली असेल 2.20. ओके, वेगवेगळ्या टाईपचे टेबल असतात, मी पुढे पण दाखवणार तुम्हाला. तर ही अल्फा लेवल ऑफ अल्फा 0.05 इथं सिलेक्ट केली, मीन्स 5%. ओके, 5% रिजेक्शन व्हॅल्यू आणि 95% कॉन्फिडन्स इंटरवल. ओके, म्हणजे 95% हे जे रिझल्ट आहेत 95% ऍक्सेप्टेबल आहेत, 5% हे रिजेक्टेबल आहेत. म्हणजे 5% रिजेक्शन 5% त्याच्यातले, तर 95% तुमचं कॉन्फिडन्सली हे रिझल्ट तुमचे करेक्ट आहेत. पण 5% जे आहेत तुम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकत नाही हे तुमचे करेक्ट आहेत तुम्ही. ओके, सो दिस सीडी इंडिकेट 2.20. ओके, 86.56 आणि 76.32 यांच्यामधलं डिफरन्स किती 9 पॉईंट समथिंग. ओके, आपण केलेलं नाही. नाव इफ यू कम्पेअर बिटवीन 40 KR and 50 KR, how much different? It is near about 65 to 76, again 9 point something. Okay, again this difference is significant, means 40 KR and 50 KR, these are mutagenic treatments. This treatment shows mutagenic effect, significant effect. ओके, म्हणजे याचा जो प्लांट सर्वायवल रेट होता या दोघांमध्ये सिग्निफिकंटली डिफरंट आहे. ओके, अगेन 50 to 60, अगेन देर इज सिग्निफिकंट डिफरन्स. सो वी कॅन कम्पेअर ऑन द बेसिस ऑफ सीडी व्हॅल्यू. ओके, सो 0.05% प्रोबॅबिलिटीला आता सीडी व्हॅल्यू वगैरे कसे काढायची ते आपण पुढे बघणार. इथे पण तुम्ही बघू शकता हिअर इज 0.68 फॉर प्लांट हाईट, याचं सीडी आहे. ओके, तर यांच्यामध्ये जो डिफरन्स असेल 1 and 2, 2 and 3, 3 and 4, ओके, यांच्यामधला जर डिफरन्स 0.68 च्या वरती असेल तर त्याला आपण म्हणू सिग्निफिकंट डिफरन्स. ओके, सो दिस सीडी ऑल्सो यूज टू आयडेंटिफाय whether the difference is significant or not. Okay, means it is acceptable. Suppose if both are the same, इथं पण 86 पॉइंट हे आलेत व्हॅल्यू, 86.56 आली फर्स्ट अँड सेकंड.
So this difference is not significant. 86 and it is zero difference. Okay, means 2.20 पेक्षा खूप कमी means non-significant difference. There is no significant difference between control and 40 KR. Again, sometimes this type of tables also given in journals. So this is from Euro-Asian Journal of Bioscience 2011. This is also one of the paper. Here is some asterisks. Here is asterisk given. Okay. So this asterisk also used to whether the difference is significant or not. इथे पण प्रोबॅबिलिटी वगैरे दिली आपण ही डिटेल मध्ये नंतर घेणार आहोत. नाउ यू कॅन सी हियर here is asterisk. It is compare over the control. Okay. So all these values 3.47, okay, 3.4. When you compare between control and other treatments, if there is different, we can say there is significant difference. Okay. तर तुम्ही हे LHD लिस्ट सिग्निफिकंट डिफरन्स ने पण याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो ऍट प्रोबॅबिलिटी लेवल. Now, or we can use different another methods, Duncan multiple range test. Okay. So when you compare between this data, same superscript, here is capital small a, here is small a, means there is no significant difference. Here is different is there 7.7 and 7.9. या दोन व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे पण तो सिग्निफिकंट नाही. दिस सेम अल्फाबेट shows there is no significant difference. Here is B. Okay, 7.9 and 30 means these are different. Okay. हे दोन वेगवेगळे आहेत म्हणजे हा वेगळ्या ग्रुप मध्ये हे सेम सुपरस्क्रिप्ट किंवा हे असेल अक्षर अल्फाबेट असेल ते सेम ग्रुप मध्ये येतील. ओके. सो दिस मेथड ऑल्सो यूज टू whether the data is significant or not. Okay. Now our data mostly normally distributed. So this is called as normal distribution data. When you see this data is normally distributed when mean, mode and median lie in same mean, mode and median. जेव्हा हे तिन्ही एकाच रेषेत असेल किंवा हे सेम असेल तेव्हा आपला जो डेटा असेल हा इक्वली डिस्ट्रीब्युटेड असेल. ओके. इफ डेटा इज नॉट इक्वली डिस्ट्रीब्युटेड इट इज कॉल्ड एज स्क्यूड. So this is positive skew. Okay. This is negative skew. Okay. Here is mode. Here is mode. Then median and mean. Median and mean. आपण जेव्हा ग्राफ डिवाइड करू इकडे आपल्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतील आणि इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील. ओके. ज्यावेळेस तुमचा ग्राफ असा असेल असा असेल सो इट इज कॉल्ड एज निगेटिव्ह स्क्यू. ओके. अँड ग्राफ ज्यावेळेस असा असेल इट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह स्क्यू. पॉझिटिव्ह स्क्यू मीन्स मोस्ट ऑफ द व्हॅल्यूज लाय or concentrate around the mean or at one side. किंवा याच्यामध्ये डेटामध्ये खूप व्हॅल्यू जवळच्या आहेत आणि काही व्हॅल्यू एकदम लांब आहेत. त्याला आपण म्हणतो स्क्यू डेटा. सो हायपोथेसिस टेस्टिंग मोस्टली यूज टू दिस नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डेटा. नाउ नल हायपोथेसिस आपण ऑलरेडी बघितलं. The null hypothesis is general statement that state that no relationship between two phenomena under consideration or that there is no association between two groups. Okay. Or if a study is to compare method A and method B about their relationship, and if the study is preceded on the assumption that both methods are equally good, means method A and method B are equally good. Okay, means there is no difference. Method A and B, method B means H0 accepted. Null hypothesis accepted. But if there is difference between method A and method B, then यांच्यामध्ये method A is not equal to method B. Null hypothesis rejected and accept alternative hypothesis. याला आपण म्हणणार की H0 reject. Okay.
null hypothesis, it is denoted by H0 or H null or H naught. Okay. Null hypothesis is equally associated with just equals to sign, as a null hypothesis can either be accepted or rejected. Okay. आपण ऑलरेडी एक्झाम्पल घेतलं. When to reject the null hypothesis? आता याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत, वेगवेगळे क्रायटेरिया. ओके, जस्ट आपण 2-3 व्हॅल्यूवरनं नल हायपोथेसिस ऍक्सेप्ट करायचं किंवा रिजेक्ट करायचं, किंवा आवर रिझल्ट्स आर ऍक्सेप्टेबल और रिजेक्टेड. फर्स्ट वन फ्रॉम कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू अँड टेबल व्हॅल्यू. या दोन व्हॅल्यू मध्ये आपण कम्पेअर करून हे करू शकतो, डिसाइड करू शकतो वेदर these results are acceptable or not. Another is from critical value okay. And test value मी स्टॅटिस्टिक करून जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आणि आपली क्रिटिकल व्हॅल्यू या दोघांमध्ये. और थर्ड क्रायटेरिया इज P value, probability value, and alpha level. So these are the 3 criteria used during the testing of hypothesis. Okay, आपले results हे acceptable आहेत किंवा rejectable, तर हे 3 criteria मध्ये घेऊ शकतो. If calculated value is greater than table value, then we can say नल हायपोथेसिस रिजेक्टेड. इथे एक असं वाक्य, तुम्हाला 3 वेगळे वाक्य याच्यात सेंटेन्सेस मिळतील. बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं नेमकं कोणतं घ्यायचं सेंटेन्स. बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलं असतं की कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जेव्हा टेबल व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, ओके, तेव्हा नल हायपोथेसिस रिजेक्टेड. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज लेस दॅन टेबल व्हॅल्यू, नल हायपोथेसिस ऍक्सेप्टेड. किंवा क्रिटिकल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन less than test value, or test value is greater than critical value. Okay, so we can reject null hypothesis. Or P value and alpha level means suppose our alpha level is 0.05 and our P value, okay, probability value. So we compare between these two. Okay, तर याच्यासाठी आपल्याकडे एक सेंटेन्स आहे. सपोज आपण म्हणतो की नाकापेक्षा मोती जड. ओके, बऱ्याचदा वापरला जातो. Suppose table value is fixed, so table value mostly calculate on the basis of degree of freedom किंवा Z score वगैरे असेल याच्यावरनं. and calculated value is T टेस्ट वगैरे असेल, Z टेस्ट असेल, यांची जे फॉर्म्युला वापरून जी व्हॅल्यू येते तिला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. तर आपण कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आणि एक टेबल जो असतो लॉग टेबल सारखा, हे टेबल मधल्या जे व्हॅल्यू त्या दोघांमध्ये कम्पेअर करतो. ओके, जर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आपला जर मोती असेल, ओके, नाकापेक्षा जेव्हा मोती जड म्हणतो आपण, ओके, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन टेबल व्हॅल्यू. आपण म्हणतो ना नाकापेक्षा मोती जड असेल तर आपण रिजेक्ट करतो. मीन्स कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज मोर दॅन टेबल व्हॅल्यू, वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस. रिजेक्ट मीन्स देर इज सिग्निफिकंट डिफरन्स. त्यावेळेस आपल्याला डिफरन्स काय म्हणतो, सिग्निफिकंट डिफरन्स. हा एक क्रायटेरिया झाला कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि टेबल व्हॅल्यू. तर टेबल व्हॅल्यू कशी बघायची ते पण आपण बघणार आहोत. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज डिफरंट फॉर टी टेस्ट, झेड टेस्ट, ओके, किंवा काय स्क्वेअर असेल, ओके, किंवा एनओ असेल. हे वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले असेल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू काढण्यासाठी. आणि टेबल व्हॅल्यू जी असेल ती मागे जो टेबल दिलेला असतो पुस्तकाच्या त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू असेल, ती पण कशी आयडेंटिफाय करायची ते बघू. किंवा इथं सेकंड क्रायटेरिया क्रिटिकल व्हॅल्यू इज लेस दॅन टेस्ट व्हॅल्यू. ओके, टेस्ट व्हॅल्यू जसं म्हणजे आपण कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू झाली त्यालाच आपण टेस्ट व्हॅल्यू म्हणू. क्रिटिकल व्हॅल्यू और क्रिटिकल रिजन, आता ही क्रिटिकल व्हॅल्यू कशी काढायची ते पण आपण बघणार. अँड थर्ड इज पी व्हॅल्यू अँड अल्फा लेवल. इफ पी लो, आपल्याला एक सेंटेन्स आहे इथं, पी लो नल गो, H0 go means reject. Okay, alpha value, suppose our P value is 0.8 and alpha value
is 0.05. So ये P is high. When P high, null fly means accept, null fly. ओके, ज्यावेळेस P व्हॅल्यू आपली हाय असेल तेव्हा नल फ्लाय, नल आनंदाने जातो उडत तो, त्याला आपण म्हणणार की ऍक्सेप्ट. ओके, ज्यावेळेस P व्हॅल्यू हाय असेल, सपोज P व्हॅल्यू इज 0.8 and alpha level is 0.05. So P is high then alpha level, so we accept here null hypothesis, means these results are not significant. Okay, means difference is not significant. हे तीन क्रायटेरिया आहेत, आपण ते बघणार पुढे. So when we reject null hypothesis, when the P value of data is less than significant level of alpha test, the null hypothesis is rejected. आपण आता सेंटेन्स बघितलं, P high null fly, H0 fly means accept. Okay, it is accept. H0 accept means there is no significant difference. P low null go, H0 go means reject. Okay? Reject. हे कॅल्क्युलेट करून नंतर आपण P व्हॅल्यू टेबल मध्ये वगैरे बघून, ओके, आणि अल्फा लेवल आपण ठरवलेले असते आयदर 0.05 or 0.01. Okay, so P value data is less than significant level, so here P is low, less than significant level, alpha level आपली सपोज 0.5, त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू जर लो असेल तर आपण म्हणणार की null hypothesis rejected, means there are significant results किंवा indicating the results, test results are significant. However, if the P value is high then the significant value, the null hypothesis not rejected. आपण इथं बघितलं P high null fly, H0 fly means accepted, means they are, and the results are considered not significant. Difference is not significant, means it is acceptable. The level of significance is an important concept while the hypothesis testing, as determine the percentage risk of rejecting null hypothesis when H0 might happen to be true. आपण हे पुढे घेणार आहोत, त्याच्यावर टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर वगैरे पुढे आपण बघू. So percentage risk of rejecting, why alpha level is important level of significance? If we determine alpha level is 0.01, okay, means here 99% confidence interval is acceptance, आपण ते बघू, and only 1% rejection. म्हणजे आपले जे आन्सर आहे तर 99% आपले जे रिझल्ट आहेत, आपल्याला कॉन्फिडन्स 99% कॉन्फिडन्स आहे की आपले रिझल्ट हे करेक्ट आहेत. ओनली 0.01 और ओनली 1% इज रिजेक्टेड. ओके, फक्त 1% जे ते आपल्याला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाही, त्याच्यामध्ये थोडासा एरर असू शकतो. ओके, सो अल्फा लेवल इज इम्पॉर्टंट, बट जनरली इट इज कन्सिडर एज 5%. मीन्स जनरली जेव्हा आपण अल्फा लेवल सिग्निफिकंट साठी घेतो तर 95% युनिव्हर्सल 95% आपल्याला कॉन्फिडन्स लेवल घेतो, 95% ऍक्सेप्टेबल अँड 5% रिजेक्टेबल. त्यावेळेस 0.05 level of significance असेल अल्फा लेवल. So in other words, if we take the level of significance at 5%, it means that the researcher is willing to take as much as 5% risk of rejecting. जेव्हा लेवल ऑफ सिग्निफिकन्स 5% आहे म्हणजे 5% रिजेक्टिंग रिस्क असेल आणि 95% ऍक्सेप्टिंग रिझल्ट्स असतील. ओके, द नल हायपोथेसिस व्हेन इट्स H0 is to be true. The null hypothesis cannot be accepted because the lack of evidence only means. Okay, आपण हे डिस्कस. Then what is alternative hypothesis? आपण ऑलरेडी बघितलं. एक नेहमी विरोधी पक्ष असतो. एखाद्याने सांगितलं की याचं वेट इतकं आहे. ओके, सो फ्रूट द ॲव्हरेज वेट ऑफ फ्रूट इज 100 ग्रॅम. ओके,